लेकरांमध्ये ओळखायला येत तो काळ होता महाराष्ट्राचा, गजांत लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दृष्ट काल यौवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचे खाली भरडला जात होता। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालूट, गुळे धनधान्य, स्त्रिया सगळ्यांची लुटालूट, मंदिरांची तोडफोड हाच होता। अंतःकरणात असंतोष धुमसत होता। नमो चंडमुंड भंडासुर खंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघर दारुघर दारुघर। जगदंबेने रयतेची प्रार्थना ऐकली आणि गोड बातमीची कुणकुण सगळ्यांनाच लागली। बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला। तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली। अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी। करुणी मार गनिमा वर दे भूमीस आहुती, करुणी मार गनिमा वर दे भूमीस आहुती। तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी मार गनिमा वर दे भूमीस आहुती।
पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय प्लावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने या नवतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. तानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात
शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. बर का, शिवा महाला नावाचा डोंबारी होता. अहो म्हणतात ना होता शिवा म्हणून वाचला शिवा. ज्याला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान धाबिमान मान्याला, खान धाबिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये पिचवा ठेकेला, पोटामध्ये पिचवा ठेकेला. वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला. टरा टरा पडलं पोटाला, टाळा गेला खानाचा कोट. हाय रे अनाजी, हाय रे अनाजी, हाय रे अनाजी. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही. तीनवर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही. जय भवानी. दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. हे लागला पार, लागला पार, लागला पार, लागला पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. भाळा
मंडळी, परफॉर्मन्स कसा वाटला मला वाटतं हे विचारायची गरजच नाहीये. आपल्या टाळ्यांच्या कडकडाटामुळे हे आमच्या बच्चे कंपनीला कळून येते की परफॉर्मन्स हा जोरदारच झालेला आहे. खरोखरीच असं वाटतंय की आत्ताच फ्रेश राज्याभिषेक झालेला आहे. आणि ही आमची सगळी छोटे बच्चे कंपनी म्हणजे आमचा छोटा शिवबा असू दे, आमच्या त्यावेळचे जिजाऊ आणि आता मोठ्या झालेल्या आऊसाहेब असू दे, नाहीतर आमचा शाहिस्ते खान असू दे, आमचा अफजल खान असू दे, आमची बडी बेगम असू दे, बाकी आमची सगळी सेना असू दे, शिवाजी महाराज असू दे, गागा भट्ट असू दे, या सर्व विद्यार्थ्यांनी अप्रतिम ॲक्ट केलेला आहे. आणि मी म्हणेन की या ॲक्टसाठी मी पोतं भरून तरी टाळ्या घेऊन जाणार आहे. एक पोतं कमी पडेल. श्री सर याओ. हे आमचे कोरिओग्राफर आणि मी या ॲक्टची डायरेक्टर आणि आमचे सगळे शिक्षक आणि विद्यार्थी 1 महिन्यापासून अतिशय परिश्रम करून हा ॲक्ट बसवलेला आहे. मगाशी मी तुम्हाला म्हणलं होतं की खूप सारे सरप्राइजेस आपल्या आजच्या गॅदरिंगमध्ये आहेत. तर त्यातलं पहिलंच तुम्ही बघितलं असेल की आपला घोडा सुद्धा एवढं पब्लिक असताना, एवढा आवाज असताना किती शिस्तीत इथं आलेला आहे. तुम्हाला शिवराजांना मुजरा करायला त्यांनी चान्स दिला होता आणि मग आपला घोडा गेलेला आहे. तर या सुंदर ॲक्टसाठी सगळ्या बच्चे कंपनीचे सुद्धा थँक्यू सो मच. बोला जय शिवाजी, जय 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 भवानी. थँक्यू. या खाली.